श्री गणेशाय नमः. तर आजच्या नवीन क्लासमध्ये आपण बघणार आहोत खूप सारे सपोर्टिव्ह एलिमेंट. सुरुवातीला मी इथे स्पायरल ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर यू पेटल्सची पहिली लेअर, यू पेटल्सची दुसरी लेअर आणि त्यानंतर एक कवर लाईन ड्रॉ केलेली आहे. आता स्पायरल काढताना तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमची स्पायरल हे डगमगत असेल तर तुम्ही पूर्ण स्पायरल न काढता फक्त मी काढते त्याप्रमाणे कंटिन्यू सी ह्या पद्धतीने काढून आतमध्ये आतमध्ये सर्कल करावे. त्यानंतर आता स्पायरल जितकी मोठी असेल त्यानुसार त्याचे जे घेरे आहेत यू पेटलचे, जसे की सिंगल की डबल की ट्रिपल, हे त्यावर डिपेंड करेल. फॉर एक्झाम्पल, जसं की स्पायरल जितकी मोठी असेल तितका तुमचा फ्लोरल डिझाईन जी आहे ती मोठी होणार आहे. ओके, जर तुम्ही स्पायरल लहान काढला तर तिथे फक्त 2च घेरे बसतील किंवा 2च यू पेटल्स तयार होतील. पण जर स्पायरल तुमची मोठी असेल तर 3 यू पेटल्स, तिथे 3 पाकळ्या ज्या आहेत त्या तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. हे झालं स्पायरलच्या बाबतीत. आता स्पायरल काढल्यानंतर यू पेटल्स देतो, पण प्रत्येक यू पेटल ह्या डिझाईनमध्ये आपण वेगवेगळी करतो आहे. म्हणजेच प्रत्येक यू पेटलला आपण देतो आहे कटिंग. तर कटिंग देताना की प्रत्येक यू पेटल ही सेपरेट असली पाहिजे आणि प्रत्येक फ्लॉरल नंतर तुम्ही एक कवर लाईन देऊ शकता. जसं की मी पहिल्या फ्लोरलला इकडे एक केलेली आहे कवर लाईन आणि त्याच्या मागचा जो फ्लावर आहे त्याला मी कवर लाईन दिलेली नाही. आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही काढलेले हे जे यू पेटल्स आहेत ते बोल्ड करायचे आहेत, म्हणजेच डार्क करायचे आहेत. आता काळजी कोणती घ्यायची, तर हे यू पेटल्स काढताना बोल्ड करताना कोणतेही 2 यू पेटल्स एकमेकांमध्ये मर्ज होता कामा नये. त्यासाठी आपण प्रत्येक यू पेटलला चंद्रकोरीचा आकार जो आहे तो दिलेला आहे. आता ह्या डिझाईन्सला नक्की काय म्हणायचं? ह्या डिझाईन्सला तुम्ही सपोर्टिव्ह एलिमेंट तसेच फिलिंग एलिमेंट ह्या नावाने देखील ओळखू शकता. ज्यामध्ये वारंवार एक डिझाईन काढली जाते अशा डिझाईन्सला आपण सपोर्टिव्ह एलिमेंट किंवा फिलिंग एलिमेंट असे म्हणतो. जसे की स्पायरल तुम्हाला माहितीच आहे, पण स्पायरलसोबतच तुम्ही आणखी नवीन डिझाईन तयार करून तुम्ही ह्या पद्धतीने सपोर्टिव्ह डिझाईन्स तयार करू शकता. तर पहिली डिझाईन तयार झालेली आहे, त्यापुढे दुसरी डिझाईन बघूया. पुन्हा मी सी काढून त्याच्या आतमध्ये खूप जास्त लेयर्स क्रिएट करते आणि इकडे मी स्पायरल ड्रॉ केलेली आहे आणि नेकलेस शेप तुम्ही म्हणू शकता तो इथे मी ड्रॉ केलेला आहे. स्पायरल नंतर हम्प्स, चेन, दॅन स्कॅलप, जेही तुम्ही प्रोनाऊन्स करता त्या नावाने, दॅन गल्फ लाईन. आता ही जी लाईन ड्रॉ करते, आपण एक नॉर्मल लाईन ड्रॉ करतो आणि एक असते ती गल्फ लाईन. इकडे मी जी ड्रॉ केली आहे ती एक हाफ अँड एक फुल अशी गल्फ लाईन स्कॅलप नंतर ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर कवर लाईन दिलेली आहे. हे बघा, फर्स्ट आणि सेकंड ह्या पद्धतीने. तर एक ही स्मॉल असेल तर दुसरी ही त्यापेक्षा थोडी मोठी असणार आहे. आता विषय असा आहे, आणखी काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत आहेत. जसं की कोणत्याही 2 डिझाईनमध्ये कोणत्याही 2 फ्लोरल डिझाईनमध्ये तुम्हाला गॅप येता कामा नये. तर अशावेळी काय करावं? तर आत्तापर्यंत तुम्ही ही गोष्ट जर पहिल्या डिझाईनमध्ये नोटीस केली असेल तरी तुम्हाला कळेल. आणि आत्ताची ही दुसरी डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता की मी 2 फ्लोरल्समधला जो डिस्टन्स आहे तो कसा फील करते कवर लाईन. चला आत्ता दाखवते. पहिले तुम्ही सी काढून घ्या, दॅन अगेन त्याच्या अपोजिट डिरेक्शनने तुम्हाला लेयर्स ॲड करायचे आहेत, जसे की मी केलेले आहेत. दॅन तुम्ही इझिली 2 डिझाईनमधला जो गॅप असतो तो फील करू शकता. पण 2 डिझाईनमध्ये असलेला गॅप जर तुम्ही बघितलं त्याचे इम्पॅक्ट काय होतात, निगेटिव्ह इम्पॅक्ट असं म्हणेन मी, की 2 डिझाईनमध्ये जर गॅप ठेवला आपण तर तो निगेटिव्ह स्पेस हा छान दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल की कवर लाईन तर आहे, मग तो निगेटिव्ह स्पेस नाही का? नाही, ती डिझाईन आहे, ती सगळीकडे सारखीच आहे.
तिसरी डिझाईन आपण चालू केलेली आहे, त्यामध्ये मी डब्ल्यू पेटल्स किंवा एम पेटल्स घेऊन 3 लेयर्स ड्रॉ केलेले आहेत. त्यानंतर त्यावरती एक पानाची डिझाईन ड्रॉ केलेली आहे. आता ही डिझाईन थोडे ॲज कम्पेअर टू फर्स्ट आणि सेकंडपेक्षा वेगळी असणार आहे, कारण की त्यामध्ये मी शेडिंग प्लस बोल्डिंग केलेली आहेत. अशा अनेक प्रकारे तुम्ही सपोर्टिव्ह डिझाईन क्रिएट करू शकता. तर 3 लेअर सुरुवातीला ड्रॉ करायच्या आणि त्यानंतर जितकंही फ्लोरलचे स्पेस राहील त्या फ्लोरलमध्ये 3 पाकळ्या किंवा 2 पाकळ्या आउटर लाईननी डिझाईन करायच्या. आता इथे ओबी म्हणजे काय की फक्त आउटर बोल्ड असेल. ठीक आहे. आता कोणत्याही 2 डिझाईनमधला गॅप बघा कसा इकडे फिल केला आहे. असं नाही की एकाखाली एक किंवा एकामागे एक असंच तुम्ही कंटिन्यू फॉलो केलं पाहिजे असं नसतं, कारण की डिझाईन कशी कुठे येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ह्या डिझाईन्सचा वापर हा नेहमी तुम्ही कंटिन्यू एकामागे एक किंवा एकाखाली एक असं नाही करू शकत. जसं स्पेस असेल त्या स्पेसनुसार तुम्हाला काम करायचं आहे. जो काही एरिया असेल त्या एरियानुसार तुम्हाला काम करायचं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर पुन्हा जो फर्स्ट फ्लोरल आपण ड्रॉ केला त्याच्या खालीच मी हा 4th फ्लोरल ड्रॉ करू शकत होते, बट तसं करायचं नाही. आपण जास्त त्यामध्ये हेडेक होऊन जाऊ. तर 3 फ्लोरलच्या मध्ये एक स्पायरल ॲडजस्ट केला मी. दॅन 3rd लेअर आणि अगेन मी शेडिंग प्लस बोल्ड असं 2 काम केलेलं आहे. तर कस्टमायझेशन जमणं देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे की कस्टमाइज करताना कुठे आणि कसं केलं पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4च डिझाईन मी आज दाखवणार आहेत, पण त्याची सखोल माहिती मी तुम्हाला त्यातून देते. आणि आता 4th वन डिझाईनमध्ये मी यू पेटल्स जे आहेत त्याचे लेअर्स क्रिएट नाही करणार आहेत. तर फक्त जसे आपण डॉट्स काढतो तर ह्याला या डिझाईनला काय म्हणतात, ह्या डॉट्सला काय म्हणतात, जे डॉट्स काढलेले तुम्ही बघू शकता हे नॉर्मल डॉट्स नाही आहेत, ह्याला गल्फ डॉट्स ह्या नावाने तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता. त्यानंतर आता डॉट्स काढले तर तुम्ही म्हणाल कुठे कवर लाईनचा तुम्ही यूज केला आहे, कुठे कवर लाईनचा यूज नाही केला. तर डिपेंड्स ऑन सिच्युएशन्स की कवर लाईनचा यूज कुठे करावा आणि कुठे नाही करावा. तर जिथे डार्क काम असेल आणि आपण नेक्स्ट पुन्हा ते रिपीट करत असू तेव्हा ते डिस्टर्ब होता कामा नये. त्यामुळे डिस्टर्ब होऊ नये ह्यासाठी आपण कवर लाईन इथे दिलेली आहे. इथे आणि सेकंड डिझाईनमध्ये जर तुम्ही नोटीस कराल तर तिथे आउटर लाईनच ही ॲक्च्युअलमध्ये डार्क आहे. सो आपण जर त्याच्यावरती पुन्हा स्पायरल ड्रॉ केले, सेकंड डिझाईनची मी बाबत तुम्हाला सांगत आहे की त्यावरती जर आपण पुन्हा डार्क केलं तर ती डिझाईन टोटली डिस्टर्ब होणार, 101% ती डिस्टर्ब होणार. जर तुम्ही डायग्रामॅटिक पद्धतीने जाताय, लाईक डायग्राम करून बोल्ड करताय, तो गोष्ट वेगळी आहे. पण इकडे तुम्हाला कंपल्सरी कवर लाईन ड्रॉ करायची आहे. आता कवर लाईन ड्रॉ करताना नेहमी ती सरळ असेल का वाकडी असेल का कशी असेल ते डिपेंड्स ऑन डिझाईन की ती कवर लाईन कशी असायला हवी. तर ह्या पद्धतीने आपले 4 फिलिंग एलिमेंट फुल डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.